हे एक मोटिवेशनल स्पीच किंवा प्रेरक भाषण आहे जे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलंय. पण आपण जर बघितलं तर हा केवळ शब्दांचा खेळ नाहीये. या माहितीत स्त्री शक्तीचा तो पूर्ण ऐतिहासिक प्रवास, तिचं अष्टपैलू रूप आणि तिच्या अदम्य जिद्दीच्या अशा काही सत्यकथा आहेत ना, ज्या ऐकताना आपल्याला एका वेगळ्याच ऊर्जेची जाणीव होते. अगदी बरोबर. चला तर मग हा विषय समजून घेऊया, कारण आजचं आपलं जे मिशन आहे ना, ते म्हणजे या माहितीतून स्त्री या शब्दाचा खरा अर्थ शोधणं. प्राचीन काळापासून ते आजच्या या आधुनिक युगापर्यंतचा तिचा जो संघर्ष आहे त्याचा मागोवा घेणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या सुपरवुमनच्या मुखवट्यामागे दडलेलं जे डबल शिफ्टचं वास्तव आहे ना, ते उलगडून दाखवणं. हो, कारण ही माहिती वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे स्त्री ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक अखंड ऊर्जा आणि प्रेरणा आहे. इथे सर्वात लक्षवेधी बाब मला ही वाटते की या माहितीत स्त्रीची व्याख्या केवळ तिच्या शारीरिक अस्तित्वापुरती मर्यादित ठेवलेली नाहीये. तो एका महान अधिष्ठानाचा आणि अखंड ऊर्जेचा प्रवास आहे. काय होतं माहितीये का, जेव्हा आपण जागतिक महिला दिनासारख्या विषयावर बोलतो तेव्हा बऱ्याचदा तो वर्षातून एकदा येणारा एक गोड उत्सव वाटू शकतो. बरोबर. पण या संदर्भांमधून जो इतिहास उलगडतो तो आपल्याला जाणीव करून देतो की ही चर्चा केवळ एका दिवसापुरती मर्यादित राहू शकत नाही. या उत्सवामागे केवढा मोठा रक्तरंजित आणि प्रदीर्घ इतिहास आहे हे समजून घेणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे. हो, कारण तो काही केवळ फुलांचे गुच्छ देण्याचा दिवस नाहीये. अगदी एका प्रदीर्घ लढ्याची ती ज्वलंत आठवण आहे. भास जाणवतो. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण 8 मार्च हा दिवस आपण सगळेजण खूप उत्साहात साजरा करतो. आजकाल मॉल्समध्ये डिस्काउंट्स मिळतात, सोशल मीडियावर शुभेच्छांचे मेसेजेस फिरतात. हो, पण याची मुळं तर एका मोठ्या औद्योगिक बंडात आणि रक्तरंजित संघर्षात रुजलेली आहेत. या विचारांची सुरुवात बघायला गेलं तर 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जाते. बरोबर. तो काळ असा होता जेव्हा औद्योगिक क्रांतीने प्रचंड वेग घेतला होता. युरोप आणि अमेरिकेतील कारखान्यांची धुराडी रात्रंदिवस धूर ओकत होती. आणि त्या धुराड्यांखाली काम करणाऱ्या महिला कामगारांचं जगणं अत्यंत भयावह होतं. म्हणजे 20व्या शतकाची सुरुवात म्हणजे जग वेगाने बदलत होतं. नवनवीन यंत्र येत होती, पण या बदलाचा सर्वात मोठा फटका या महिलांना बसत होता. दिवसाच्या 14-15 तास काम, अत्यंत अस्वच्छ आणि धोकादायक वातावरण, आणि मोबदला मात्र पुरुषांच्या तुलनेत अत्यंत नगण्य. बापरे. याच शोषणातून 8 मार्च 1908चा तो ऐतिहासिक प्रसंग घडला. न्यूयॉर्कमधील कपड्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या तब्बल 15,000 महिला अचानक रस्त्यावर उतरल्या. तो काही साधा मोर्चा नव्हता. तो अस्तित्वाचा आणि सन्मानाचा लढा होता. अगदी. विचार करा, 1908 सालचं न्यूयॉर्क. त्या काळात इतक्या मोठ्या संख्येने महिलांचं संघटित होणं, स्वतःचं घर आणि कारखाने सोडून रस्त्यावर उतरणं, हीच एक खूप मोठी क्रांती होती. हो ना. आणि त्यांच्या मागण्या काय होत्या? तर अगदी साध्या पण मूलभूत मागण्या होत्या. कामाचे तास कमी करा, जगण्याइतपत योग्य पगार द्या आणि आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. न्यूयॉर्कचे रस्ते त्यांच्या घोषणांनी दणाणून गेले होते. महिलांनी स्वतःच्या अधिकारांसाठी संघटितपणे दिलेली ही पहिली मोठी हाक होती. आज आपण जे कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचे तास, समान वेतन यावर इतक्या सहजपणे बोलतो ना, त्याची बीजं या 15,000 महिलांच्या पावलांमध्ये रोवली गेली होती. हे अगदी योग्य निरीक्षण आहे तुमचा. आणि या एका ठिणगीचं रूपांतर पुढे जागतिक चळवळीत कसं झालं हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरतं. म्हणजे केवळ मोर्चे काढून प्रश्न सुटत नाहीत. नाही, त्याला एक जागतिक व्यासपीठ मिळणं गरजेचं असतं. म्हणूनच 1908च्या या घटनेनंतर 2च वर्षांनी म्हणजेच 1910 मध्ये कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली. अच्छा. तिथे क्लारा झेटकिन नावाच्या एका प्रखर जर्मन नेत्या होत्या. त्यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव या परिषदेत मांडला. विशेष म्हणजे त्या परिषदेतील 100हून अधिक देशांतील महिला प्रतिनिधींनी या कल्पनेला एकमुखाने पाठिंबा दिला. तो क्षण होता जेव्हा एका शहरातला संप एका जागतिक अधिकाराच्या मागणीत बदलला. बरोबर. यानंतरचा टप्पा म्हणजे 1917 सालची रशियातली घटना. तिथे भाकरी आणि शांतता म्हणजेच ब्रेड अँड पीस या नावाने एक मोठा संप पुकारला गेला. हो, पहिल्या महायुद्धाचा काळ. हो, त्या महायुद्धाचे चटके सर्वसामान्य रशियन जनतेला बसत होते. घरात खायला अन्न नव्हतं आणि युद्धात घराघरातील माणसं मारली जात होती. या भूकबळी आणि युद्धाच्या विरोधात रशियन महिलांनी पुकारलेला तो ऐतिहासिक संप होता. आणि तो इतका यशस्वी झाला की त्याचे परिणाम म्हणून रशियन सरकारला झुकावं लागलं आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. केवळ एका संपाने देशाचं राजकारण बदलून टाकलं होतं. हा प्रवास खूप काही सांगून जातो. न्यूयॉर्कमधील मजुरीच्या प्रश्नावरून सुरू झालेला लढा रशियामध्ये थेट राजकीय अधिकारांपर्यंत पोहोचला
हा निरंतर लढा अनेक दशकं सुरू होता. आणि शेवटी या सर्व जागतिक घडामोडींची दखल घेत अनेक वर्षानंतर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच UNने 8 मार्च या दिवसाला अधिकृतपणे जागतिक महिला दिन म्हणून जागतिक मान्यता दिली. म्हणूनच आज जेव्हा आपण समान वेतनाबद्दल किंवा कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिलांच्या हक्काबद्दल बोलतो तेव्हा या इतिहासाचं स्मरण करणं गरजेचं असतं. नक्कीच. आता हा पाश्चात्य इतिहास ऐकल्यानंतर 8 मार्चकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच प्रगल्भ होतो. पण या चर्चेचा आणखी एक रंजक आणि अभिमानास्पद पैलू आहे. कोणता? यात केवळ पाश्चात्य जगाचा इतिहास मांडलेला नाहीये. आपल्या भारतीय इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात स्त्रीचं स्थान कसं बदलत गेलं याचा अतिशय सखोल विश्लेषणात आहे. प्राचीन काळातील स्त्रीचं स्थान बघितलं तर अनेक गोष्टी नव्याने समजतात. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतीय इतिहासातील स्त्रीचं स्थान हे काही एका सरळ रेषेत गेलेलं नाहीये. त्यात प्रचंड मोठे विरोधाभास आहेत. प्राचीन काळाचं विश्लेषण करताना एका प्रसिद्ध श्लोकाचा संदर्भ दिला जातो. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. म्हणजे जिथे स्त्रियांचा आदर होतो तिथे देवतांचा वास असतो. अगदी बरोबर. वैदिक काळ, मौर्य काळ आणि गुप्त काळ या काळात स्त्री ही समाजाचा एक भक्कम कणा होती. तिचा केवळ आदरच होत नव्हता तर तिला विकासाच्या समान संधी उपलब्ध होत्या. आणि याच संधींमधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचा अधिकार. आज आपण स्त्री शिक्षणाबद्दल एवढी चर्चा करतो, पण वैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार होता. खरंय. त्या नुसत्या साक्षर नव्हत्या तर वेदांचा सखोल अभ्यास करणाऱ्या विदुषी होत्या. गार्गी आणि मैत्री यांच्यासारख्या स्त्रियांची उदाहरणे इथे मिळतात. गार्गीने तर त्या काळच्या महान याज्ञवल्क्य ऋषींशी भर सभेत अध्यात्म आणि तत्वज्ञानावर खुली चर्चा केली होती. हो. इतकंच नाही तर ऋग्वेदातील अनेक मंत्रांची निर्मिती स्त्रियांनी केली आहे, ज्यांना अतिशय आदराने ऋषिका म्हटलं जायचं. हेच ते व्यापक चित्र आहे जे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या काळात मुलींना उपनयन संस्काराचा अधिकार होता. उपनयन म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर तो शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा, गुरुकुलात जाऊन विद्या ग्रहण करण्याचा अधिकृत मार्ग होता. आध्यात्मिक आणि सामाजिक पातळीवर तिला खऱ्या अर्थाने अर्धांगिनी मानलं जायचं. धार्मिक विधी तिच्याशिवाय अपूर्ण मानले जात. आणि स्वयंवर पद्धत. बरोबर. स्वयंवर पद्धतीमुळे तिला आपला जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. शौर्याच्या बाबतीतही त्या मागे नव्हत्या. मौर्य काळात स्त्रिया राजांच्या अंगरक्षक म्हणून काम करत असत. हो, आणि राणी दिद्दासारख्या स्त्रियांनी रणांगणात प्रत्यक्षात युद्ध केलं आहे आणि अनेक दशकं राज्य सांभाळलं आहे. नक्कीच. आता प्राचीन काळचा हा सुवर्ण काळ ऐकायला खूप छान वाटतो, पण इतिहास नेहमी एकाच सरळ रेषेत चालत नाही. जेव्हा आपण ह्या माहितीचं पुढचं पान उलटतो ना, तेव्हा एक मोठा धक्का बसतो. मध्ययुगीन भारताचा काळ. हो, तो काळ होता मध्ययुगीन भारताचा. या काळाचं वर्णन बंदिस्त कोशाचा अंधकारमय काळ असं केलं जातं. मी विचार करत होते की हे स्थित्यंतर नक्की कशामुळे झालं. तो एक ऐतिहासिक दुर्दैवाचा भाग होता. मध्ययुगीन काळात भारतावर परकीय आक्रमणे वाढली, राजकीय अस्थिरता प्रचंड होती आणि सर्वत्र सामाजिक असुरक्षितता निर्माण झाली होती. या सततच्या युद्धांच्या आणि आक्रमणांच्या सावटाखाली स्त्रीला सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली अनेक अनिष्ट प्रथांचा उगम झाला. बालविवाह, सतीप्रथा आणि पडदा पद्धती यांसारख्या रूढींनी समाजात घट्ट मूळ धरलं. म्हणजे सुरक्षितेच्या नावाखाली मुलींचं घराबाहेर पडणं, त्यांचं शिक्षण जवळपास बंदच झालं. हो. तिचं स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हिरावलं गेलं आणि ती केवळ चूल आणि मूल या चक्रात अडकली. तिला एका बंदिस्त चौकटीत जगणं भाग पडलं. हे स्थित्यंतर खरोखरच अस्वस्थ करणार आहे. शिक्षणाची दारे बंद होणं म्हणजे एक प्रकारे विचार करण्याची प्रक्रियाच थांबवणं. पण या कठीण आणि अंधकारमय काळातही काही अपवाद होतेच. हो, नक्कीच होते. ज्यांनी या रूढींना फाटा देत स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं. राजकारणात आणि रणांगणात शौर्य गाजवणाऱ्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी शिवरायांवर संस्कार करून स्वराज्य उभं केलं. महाराणी ताराबाई. चळोकी पळो करून सोडणारी महाराणी ताराबाई, अहमदनगरची युद्धकुशल चांद बीबी आणि दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली महिला शासक रझिया सुलताना. ह्या नावांचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. आणि केवळ रणांगणच नाही तर समाजाच्या तळागाळात आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा संघर्ष उभा राहिला. वारकरी संप्रदायासारख्या चळवळींनी स्त्रियांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं. हो, संत जनाबाई, संत मुक्ताबाई. बरोबर. संत कानोपात्रा यांसारख्या संतांनी आपल्या अभंगातून समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांनी प्रस्थापित रूढींवर प्रश्नचिन्ह उभं केलं. हा काळ जरी कठीण असला तरी याच रणरागिणींनी आणि संत स्त्रियांनी पुढे येणाऱ्या आधुनिक काळातील सुधारणांच्या चळवळींना एक भक्कम वैचारिक आणि भावनिक प्रेरणा दिली.
याच प्रेरणेचा धागा पकडून आपण एका अशा सत्यकथेकडे वळणार आहोत जी खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणते. जेव्हा आपण स्त्रीच्या अदम्य जिद्दीची गोष्ट करतो तेव्हा अरुणिमा सिन्हा यांचं उदाहरण ह्या संपूर्ण संघर्षाला एक नवा अर्थ देतं. खरंय. त्या घरात जन्मलेली आणि व्हॉलीबॉलच्या मैदानात देशाचं प्रतिनिधित्व करण्याची स्वप्न पाहणारी अरुणिमा एका रेल्वे प्रवासात होती. ती घटना मानवी सहनशीलतेच्या आणि क्रूरतेच्या मर्यादा ओलांडणारी होती. आपण जेव्हा त्या प्रसंगाची कल्पना करतो तेव्हा जाणवतं की एका क्षणात संपूर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं. त्या रात्री काही लुटारूंनी तिला धावत्या रेल्वेतून चक्क बाहेर फेकलं. ती शेजारच्या रुळावर पडली आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीने तिचा एक पाय पूर्णपणे चिरडून टाकला. विचार करा, रात्रभर ती रेल्वे रुळावर रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. आणि तिच्या अंगावरून रात्रभरात जवळपास 49 ट्रेन्स गेल्या. बापरे, असह्य वेदना, उंदरांनी कुरतडलेलं शरीर. पण एक वाक्य जे या प्रवासात खूप महत्वाचं ठरतं ते म्हणजे तिच्या डोळ्यांत मरणाची भीती नव्हती, तर जगण्याची एक धुमसती आग होती. याच घटनेतून आपण स्त्रीची जिद्द या संकल्पनेचं खरं विश्लेषण करू शकतो. जेव्हा दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयात शुद्ध आली आणि समजलं की तिचा एक पाय कायमचा गेलाय, तेव्हा साहजिकच समाजाने तिला बिचारी असा टॅग लावला. तिला सहानुभूती दिली गेली. पण अरुणिमाला ती सहानुभूती नको होती. तिथेच तिने तो अचाट निर्णय घेतला. तिला फक्त पुन्हा चालायचं नव्हतं, तर तिला थेट जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करायचं होतं. हा निर्णय ऐकून अनेकांनी तिला वेड्यात काढलं. शारीरिक अपंगत्व आलं असताना असं स्वप्न पाहणं हे अनेकांना वेडेपणाचं लक्षण वाटलं. एका पायावर एव्हरेस्ट हे ऐकायलाही अशक्य वाटतं. पण तिने बचेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कठीण सराव सुरू केला. कृत्रिम पायाचा त्रास, तो पाय वारंवार निसटणं, रक्ताळलेले पाय, बोचणारी थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता. पण ती थांबली नाही थांबली. तिने स्वतःच्या शरीराला नव्हे तर आपल्या मनाला एव्हरेस्ट चढण्यासाठी तयार केलं होतं. आणि अखेर 21 मे 2013 रोजी जगातील पहिली दिव्यांग महिला म्हणून तिने माउंट एव्हरेस्टवर पाय ठेवला. ही केवळ एक भौगोलिक शिखर सर करणं नव्हतं. हे मृत्यूलाही हरवणारी एक क्रांती आहे. जेव्हा जगाने तिला सांगितलं की तुला हे कधीच जमणार नाही, तेव्हा तिने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवलं. तिची ताकद तिच्या शारीरिक शक्तीत नसून तिच्या मनाच्या खंबीरपणात होती. समाजाने दिलेला अपांग किंवा दुर्बल हा शिक्का तिने आपल्या कर्तृत्वाने पुसून काढला. हे उदाहरण आपल्याला शिकवतं की संकट कितीही मोठी असली तरी मानवी जिद्द त्याहून मोठी असू शकते. अगदी खरंय. आणि हेच खंबीरपण आजच्या 21व्या शतकातील स्त्रीमध्ये आपल्याला पावलोपावली दिसतं. आजची आधुनिक स्त्री ही यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. एकेकाळी केवळ घराच्या 4 भिंतीत अडकलेली स्त्री आज कॉर्पोरेट बोर्डरूम्सपासून ते लढाऊ विमानांच्या कॉकपिटपर्यंत पोचली आहे. हो, ती केवळ स्वतःची प्रगती करत नाहीये तर संपूर्ण समाजाला पुढे नेत आहे. हे यश नकारता येणार नाही. आजची स्त्री ही खऱ्या अर्थाने स्वयंसिद्ध आहे. तिने प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आपण आजूबाजूला पाहिलं तर अनेक प्रेरणादायी उदाहरणे दिसतात. विज्ञानात आणि अंतराळात झेप घेणाऱ्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स, खेळाच्या मैदानात आपल्या रक्ताचं पाणी करून तिरंगा फडकवणाऱ्या PV सिंधू, सायना नेहवाल आणि मेरी कोम, संगीताच्या दुनियेत सर्वोच्च स्थानी राहिलेल्या भारतरत्न लता मंगेशकर इतकंच नाही तर देशाची धुरा सांभाळणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदांवरही आज महिला विराजमान आहेत. बरोबर आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या द्रौपदी मुर्मू असोत किंवा देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन असोत, इथे मला श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की आपण या नावांचा उल्लेख केवळ मसुद्यातील माहितीनुसार एक तटस्थ उदाहरण म्हणून करत आहोत. नक्कीच. की बुद्धिमत्ता, नेतृत्व क्षमता आणि कष्टाला कोणतंही लिंग नसतं. यातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आपण आजच्या स्त्रीला सुपरवुमन किंवा मल्टीटास्किंगची मूर्ती म्हणतो. तिचं खूप कौतुक करतो. पण या शब्दांमागील कठोर वास्तव काय आहे? आजच्या चर्चेतील सर्वात विचार करायला लावणारा मुद्दा म्हणजे डबल शिफ्ट, म्हणजेच दुहेरी संघर्षाची संकल्पना. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. शिक्षणाने आणि अर्थार्जनाच्या संधीने तिला आर्थिक स्वातंत्र्य नक्की दिलं, पण तिच्यावरच्या जबाबदाऱ्यांचा ओझं कमी झालं का? हे वास्तव खरोखरच अस्वस्थ करणारं आहे. या डबल शिफ्टच्या संकल्पनेनुसार तिच्या दिवसाची सुरुवात सूर्योदयापूर्वीच होते. घरातील सर्वांचे डबे बनवणं, मुलांची शाळा, ज्येष्ठांची काळजी घेणं, घराची आवरावर ही तिची घराची पहिली शिफ्ट असते.
त्यानंतर ती ऑफिसला जाते. तिथे कामाचा प्रचंड ताण, टार्गेट्स, मीटिंग्स हे सगळं ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पेलते. प्रवासातील धक्के खाते. आणि खरा संघर्ष त्यानंतर सुरू होतो. संध्याकाळी घरी आल्यावर ती विश्रांती घेत नाही, तर तिची दुसरी शिफ्ट सुरू होते. पुन्हा स्वयंपाकघर, मुलांचा अभ्यास, घरातील उरलेली कामं. बरोबर. या डबल शिफ्टच्या कसरतीत एक अत्यंत महत्वाची गोष्ट हरवून जाते. तो म्हणजे तिचा स्वतःचा मी काळ, म्हणजेच तिचा मी टाईम. आधुनिक काळाने तिला नोकरीचे दरवाजे खुले करून दिले, पण घरातली जबाबदारी मात्र समाजाच्या मानसिकतेतून अजूनही कमी झालेली नाहीये. याच कसरतीत तिची स्वतःची स्वप्न, तिची छंद, तिला आवडणारी एखादी कला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कुठेतरी दुर्लक्षित होतं. आजची स्त्री सुपरवुमन म्हणून गौरवली जाते खरी, पण त्या गौरवाखाली तिचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा लपलेला असतो. अगदी खरंय. तिला केवळ कौतुकाची थाप नकोय, तर घरच्यांची प्रत्यक्ष साथ, घरातील कामांमध्ये सर्वांचा समान सहभाग आणि तिला खऱ्या अर्थाने समजून घेणं हवंय. बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा, या संपूर्ण सखोल चर्चेचा गोषावारा मांडायचा झाला तर आजच्या या माहितीतून आपल्याला एक अत्यंत सुंदर आणि प्रेरक संदेश मिळतो. स्त्री म्हणजे शक्ती आणि भक्तीचा संगम आहे. ती प्रेमाचा झरा आहे आणि वेळ पडल्यास अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी मशालही आहे. प्राचीन काळातील विदुषीपासून ते अरुणिमा सिन्हाच्या जिद्दीपर्यंतचा हा प्रवास थक्क करणार आहे. पण हे सर्व करत असताना तिने स्वतःला विसरता कामा नये. स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढणं हा तिचा हक्क आहे. स्वतःची काळजी घे, स्वतःवर प्रेम कर आणि तुझी स्वप्न पुन्हा डोळ्यात साठव, हा या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. हां, खरोखरच एक उत्तम आणि प्रेरणादायी गोषवारा आहे. पण ही चर्चा थांबवण्यापूर्वी एका पूर्णपणे वेगळ्या आणि भविष्यातील पैलूवर विचार करूया. नक्कीच. आपण आतापर्यंत स्त्रीच्या संघर्षाबद्दल आणि तिच्या या दुहेरी जबाबदारीबद्दल म्हणजेच डबल शिफ्टबद्दल बोललो. पण आता जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या आगमनामुळे कामाचं स्वरूप पूर्णपणे बदलत आहे. वर्क फ्रॉम होम आणि हायब्रिड मॉडेल्समुळे घर आणि ऑफिस यातील सीमारेषाच पुसट झाल्या आहेत. बरोबर आहे. अशावेळी एक नवा प्रश्न उभा राहतो. हे नवीन तंत्रज्ञान स्त्रीला या दुहेरी ओझ्यातून खऱ्या अर्थाने मुक्त करेल, की तिला कायम कनेक्टेड राहण्यास भाग पाडून तिच्याकडून असलेल्या अपेक्षा आणखी वाढवेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तंत्रज्ञानाने तिची घरची आणि बाहेरची कामे सोपी केली आहेत, की एका नव्या ट्रिपल शिफ्टची सुरुवात केली आहे, जिथे ती कधीच ऑफलाईन होऊ शकत नाही? आपण आजच्या स्त्रीला सुपरवुमन किंवा अविश्वसनीय म्हणत तिचे गोडवे गात आहोत आणि तिथे कौतुक हसतमुखाने स्वीकारत आहे. पण या सुपरवुमन टॅगच्या ओझ्याखाली आपण नकळतपणे तिच्याकडून एका माणसापेक्षा जास्त काम करण्याची आणि कधी न थकण्याची अपेक्षा तर करत नाही आहोत ना? समाजातील खरी समानता म्हणजे स्त्रीला सुपरवुमन बनवणं हा आहे, की तिला एक सामान्य माणूस म्हणून जगण्याचा, थकण्याचा आणि स्वतःसाठी वेळ काढण्याचा अधिकार देणं हा आहे? यावर नक्की विचार करा.